आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला राघू बनसोडे, इथं जमलेल्या सर्व भीम सैनिकांना, छावणी चित्त्यांची जिथे जिथे आहे, छावणी चित्त्यांची जिथे जिथे आहे तिथे तिथे लांडग्यांची मौत उभी आहे. बेसुमार कत्तल केली कोकरांची, आता गाठ अखेरी या तुफानाची आहे, आता गाठ अखेरी या भीमाची आहे. मित्रांनो, बाबासाहेब बाबासाहेब ही सगळी जनता बनते आणि या देशाचा गृहमंत्री अमित शहा बाबासाहेबांना आंबेडकर 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 ही एक फॅशन झाली असं म्हणतो. असं जर एखाद्या देवाचं नाव घेतलं असतं तर त्याला 7 वेळा स्वर्ग मिळाला असता म्हणतो. आणि 7 वेळा काय, तू एकदा स्वर्गात जा ना, पुन्हा पुन्हा कशाला 7 वेळा स्वर्गात जातो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही आयऱ्यागैऱ्याची चळवळ नाही. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही स्वाभिमानी चळवळ आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांचा ज्या पोलिसांकडे शासन खून करवत, त्या सूर्यवंशीला आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. विजय वाकोड्यासारखा धान्या वाघ ज्या पूर्ण मराठवाड्यामध्ये फिरत होता आणि लोकांमध्ये बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सगळं सांगत होता, त्याचाही इनडायरेक्टली खून करण्यात आलेला आहे. शिंदे नावाचा दुसरा एक प्रांतर त्याचाही खून केला. आणि देशमुख नावाचा, अरे तुमच्यात तरी नीट कुठं वागता रे तुम्ही. देशमुख नावाच्या एका चांगल्या कार्यकर्त्याला जो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं काम करत होता, तो बी भीमसैनिक आम्ही असं मानतो, त्याचे डोळे काढून त्याचा खून करावा. संतोष देशमुख, तरी संतोष देशमुखचा सुद्धा आम्ही या ठिकाणी अशा संतोष देशमुखवर केलेला जो खून आहे त्याचा सुद्धा आम्ही इथे निषेध करतो. मित्रांनो, मी अधिक जास्त बोलणार नाही, बरंच काही यांनी पण सांगितलेलं आहे. पण तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जीवन ठेवल्याशिवाय असले अन्याय अत्याचारी बंद करता येणार नाही. आणि म्हणून ही चळवळ पुन्हा जिवंत देऊन एक वेगळा असा पायंडा संसदीय दृष्टिकोनातून पाडला पाहिजे, एवढाच या प्रसंगी बोलतो आणि याच ठिकाणी थांबतो. वेळ बराच झालाय, बरेच लोक उन्हामध्ये थांबले. एवढची श्रद्धांजली या चौघांना वाहू आणि याच ठिकाणी थांबू. आणि शेवटची श्रद्धांजली आपण त्या अमित शहाला पण वाहू, इथंच वाहू. आता मी काही मदत मागणार नाही, बाकीच्या लोकांना मदत करा म्हणून. शासन काय देत नसतं, आपण काय घेत नसतं. द्यायचं असं तर मग देत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारच्या भूमिका आपण मांडलेल्या आहेत. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.